नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे राहणारे फिर्यादी धनाजी यशवंत जमदाडे वय 48 व्यवसाय शेती यांनी त्यांच्या राहत्या घरात दिनांक 17 जुलै 2026 रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दिली होती। त्यानुसार चिंचणी वांगी पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 96/2026 भारतीय न्याय संहिता कलम 331(3) 305 अन्वये दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा हा दिवसाढवळ्या घडलेला, कोणत्याही प्रत्यक्ष साक्षीदार नसलेला व तपासाच्या दृष्टीने अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा असल्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे हे मोठे आव्हान होते। या गंभीर गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक सांगली तुषार देशमुख यांनी गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत नियोजनबद्ध, तांत्रिक व शास्त्रीय पद्धतीने तपास सुरू केलाय। तपासादरम्यान परिसरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, आरोपीच्या हालचालींचा तांत्रिक मागोवा घेत असताना तपास पथकातील पोलीस नाईक विक्रम कुंभार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे राहुल प्रकाश माने वय 34 राहणार दत्त टेकडी, कामेरी रोड, इस्लामपूर, मूळ राहणार वाकोडे बुद्रुक, तालुका शिराळा, जिल्हा सांगली यास ईश्वरपूर येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले। सखोल चौकशी दरम्यान आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीस केलेल्या रकमेपैकी 33,000 रोख व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत अंदाजे 30,000 असा एकूण 63,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। तपासात असेही निष्पन्न झाले की अटक आरोपी हा घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील अभिलेखावरील सराईत आरोपी असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे नोंद आहेत। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक सांगली तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली कल्पना बारवरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश साळुंके, सहाय्यक पोलीस फौजदार सतीश माने, पोलीस हवालदार विनायक सावळगे यांनी पार पाडले। सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश साळुंके करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।